हॅलो, नमस्कार. आज आपण सुंदर असं लोटसचा छोटासा नेकलेस बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लोटस कुंदन लागणार आहे. त्यानंतर राऊंड 2 नंबरचे क्रिस्टल्स, त्याच्यानंतर ओव्हल शेपचा क्रिस्टल हे ग्रीन कलरचे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हुक्स लागणार आहेत, लॉरियर, त्यानंतर आपल्याला गंठणमाला लागणार आहे, त्याच्यानंतर 20 गेजची वायर, जंप रिंग, फ्यूज तारच्या दोन्ही साईडला असे बॉल्स असतात, त्याला फ्यूज तार म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्यूज तार घेणार आहोत आणि ती मधनं कट करणार आहोत आणि त्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोती टाकून त्यामध्ये ओव्हल शेपचा जो ग्रीन क्रिस्टल आहे तो आपण टाकणार आहे आणि कुंदनच्या बरोबर मध्यभागी कुंदनला होल्स असतात, खाचा असतात, त्याच्या मध्यभागी बरोबर तो कुंदन घालणार आहोत आणि ती वायर तिथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रॅप करून घेणार आहोत, म्हणजे आपला तो क्रिस्टल तिथे फिक्स होऊन जातो. आता त्यानंतर 0.3 mm ची वायर घेणार आहोत आणि त्या वायरमध्ये आणि ती वायर आपल्याला कुंदनच्या टोकावरती जे होल्स आहेत तिथून बाहेर काढून ती गोल गोल फिरवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची वायर एका साईडची कट करून टाकायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लॉरियर पर्ल्स जे असतात ते घालून घ्यायचे आहेत. आपण इथे लॉरियर पर्ल्सनी सुंदर अशी डिझाईन लटकन्स तिथे बनवत आहोत. तर बघा, मी इथे जवळजवळ 15 एक लॉरियर्स वायरमध्ये टाकून ती कुंदनचा जो मधला होल होता तिथून वायर बाहेर काढून घेतली आहे आणि आता दुसऱ्या साईडनी परत वायर टाकून ती खेचून घेत आहे आणि त्यामध्ये परत लॉरियर आपण टाकणार आहोत, म्हणजे आपली दोन्ही साईडला सेम अशी डिझाईन तयार होते. दोन्ही साईडला लॉरियर आणि मध्ये ग्रीन कलरचा क्रिस्टल आपण घेतलेला आहे. हे कॉम्बिनेशन आपण असं घेतलेलं आहे की पिंक कलरचे कुंदन आहे आणि खाली व्हाईट कलरचे लॉरियर आणि मध्ये ग्रीन कलरचा क्रिस्टल. ते कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, दुसऱ्या साईडचे सुद्धा आपलं डिझाईन तयार झालं आहे आणि मध्ये जो ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे त्याच्याभोवती मी 1 ते 2 वेळा वायर रॅप करून घेतली आहे आणि परत दुसऱ्या साईडला वायर काढून ती व्यवस्थित तिथे रॅप करून घेणार आहे आणि एक्स्ट्राची वायर कट करून घेणार आहे. एक्स्ट्राची वायर कट करून घेतल्यानंतर सुंदर असं आपलं हे नेकलेसचं पेंडंट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान असं आपलं पेंडंट इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करण्यासाठी 20 गेजची वायर आपण घेतलेली आहे. ती वायर आपल्याला वरच्या साईडला जे टोक आहे कुंदनचं तिथे आपल्याला घालून बाहेर काढायची आहे आणि ती वायर आपल्याला तिथे राऊंड करून घ्यायचं आहे, म्हणजे लूप तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण जंप रिंग वापरत नाही आहे, कारण की जंप रिंगमुळे गॅप दिसतो आणि आपल्या नेकलेसचा तिथे मग शो जातो पूर्णपणे, ते छान दिसत नाही. त्यासाठी आपण इथे 20 गेजच्या तारेने तिथे लूप बनवला आहे. आता त्या तारेमध्ये आपण जो राऊंड ग्रीन कलरचा जो क्रिस्टल आहे तो आपण टाकून घेत आहे आणि त्यानंतर लॉरियर पर्ल्स टाकत आहे. इथे तुम्हाला भरपूर असे लॉरियर टाकून घ्यायचे आहेत की जेणेकरून
तुमची दाट अशी डिझाईन तयार होईल. आणि ते टाकून झाल्यानंतर वरच्या साईडला परत एकदा आपल्याला ग्रीन कलरचा जो राऊंड क्रिस्टल आहे तो टाकायचा आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे डिझाईन तयार होत आहे. आता तो ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकल्यानंतर आपण ही जी गंठनमाला असते ती गंठनमाला सुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला एक लूप तयार करायचा आहे. एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आहे. तार आपल्या साईडला वाकवून त्याच्यानंतर टोकाला धरायची आहे प्लायरनी आणि त्याचा लूप तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथे कुठेही आपण वरच्या साईडला जंप रिंग यूज केली नाही आहे, कारण की जंप रिंगमुळे गॅप दिसते आणि मग आपल्या कुंदन नेकलेस जो आहे तो चांगला दिसत नाही. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आपल्याला. पहिला ग्रीन कलरचा क्रिस्टल, त्यानंतर लॉरियल्स आणि परत ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे. आणि तो ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकल्यानंतर गंठनमाला टाकायची आहे. गंठनमाला टाकल्यानंतर आपल्याला तिथे लूप तयार करून घ्यायचा आहे. लूप तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा ती जी तार असते तुम्ही आपल्या साईडला वाकवायची आणि त्याचं जे टोक असतं त्या टोकाला प्लायरने धरून ते प्लायर एंडपर्यंत वाकवत न्यायचा, म्हणजे तिथे छान असं लूप तयार होतो. आणि आता बॅक साईडला आपण इथे हुक्स लावत आहोत. ते जंपरिंगच्या साह्याने लावत आहोत. जंपरिंग आपण गंठनमालामध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये आपण आपले हुक्स अडकवत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल. तर सुंदर असा आपला लोटस नेकलेस हा तयार आहे. हा तुम्ही मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र आणि हा नेकलेस जर का घातला तर खूप छान दिसतो. किंवा फक्त हा नेकलेस जरी तुम्ही वेअर केला तरी खूप सुंदर दिसतो. हा नेकलेस तुम्ही लहान मुलींना सुद्धा वेअर करू शकता. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू.